टॉकविजयश मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि धक्कादायक निकालानं संपूर्ण श्रीरामपूरला हादरवून टाकलं. अनेक निकाल असे होते की जे लोकांना अनपेक्षितपणे मिळाली. मात्र या निवडणूक निकालानंतर काहीच चित्र बदललं आहे. त्या चित्र बदललेल्या चित्रासोबत आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीचे उमेदवार श्रीनिवासजी बियाणीजी. आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. निवडणूक कशी गेली, नेमकी निवडणुकीला समोर जाताना काय वाटलं, पहिला प्रश्न माझा आहे. मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे मी आभार मानेल की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली. फक्त 12 दिवस हे प्रचाराला मिळाले आणि माझ्या प्रचारात मला आनंद आहे. माझे नेते राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन माझा प्रचार केला, मला इथपर्यंत पोहोचायची संधी दिली. 12 दिवस मिळाल्यामुळं अतिशय धावपळ झाली. निश्चितपणे 100% मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. मी त्या मतदारांचे देखील आभार मानेल की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचलो नाही, परंतु केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीला मला मतदान करून या रेसमध्ये इथपर्यंत पोहोचवलं आहे. आता निवडणूक लागली. आपण यापूर्वी जे आहेत उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं, नगरसेवक म्हणून देखील काम केलं. कसा होता हा अचानक, म्हणजे नगरसेवक पासून नगराध्यक्ष पदाच्या या शर्यतीत आपल्याला नाव आलं आणि आपल्याला ही निवडणूक समजलं? खरं तर मला फार काही असं अपेक्षित नव्हतं की मला संधी मिळेल. मला वाटत होतं आमचे ज्येष्ठ नेते माननीय संजयजी फंड साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, परंतु भारतीय जनता पार्टीने आमचे नेते राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी अचानक माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती पेलण्याचा मी मनापासून प्रयत्न केला आहे. काय वाटतं आता हे दादा, अजून निवडणुकीचे काही निकाल बघितले, अनेक धक्कादायक निकाल पडले आणि आज तुम्ही निवडणूक लढवताना प्रभाग 1 ते 17 हा फार मोठा शहराचा भाग आहे आणि शहरातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला, आपलं प्रेम दाखवलं. आता निकालाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपलं शहर हे रेल्वेच्या पलीकडे आणि रेल्वेच्या अलीकडे दोन हिश्श्यात वाटलेलं आहे. रेल्वेच्या पलीकडे प्रभाग 1 ते 8 जे होते त्यातली त्यात विशेषतः प्रभाग 5, 6, 7, 8 हा जो मुस्लिम बहुल एरिया आहे तिथं भारतीय जनता पार्टीला अक्षरशः नाकारलेला आहे. प्रभाग 5 मध्ये आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांना 1537 मतं माझ्यापेक्षा जास्त मिळालेत. 6 मध्ये 1656 मताचा लीड मिळालाय त्यांना, 7 मध्ये 1012चा आणि 8 मध्ये 2471 मताचा लीड हा प्रतिस्पर्धी उमेदवाराला. ज्याप्रमाणे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं, त्याचप्रमाणे आता देखील माझं असं म्हणणं आहे की वोट जिहादच झाला. या मुस्लिम बहुल भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पुन्हा एकदा वोट जिहाद झाला. काँग्रेसला पुन्हा एकदा मतं तिथं भरभरून मिळाली, त्यामुळे आमचा पराभव झाला असं माझं म्हणणं आहे.
मात्र दुसरीकडे प्रभाग 8 ते 17 बघितला तर परिस्थिती खूप वेगळी होती. प्रभाग 1 ते 8 नंतर 9 ते 17 मध्ये जिथे रेल्वेच्या अलीकडचा भाग म्हणून ओळखला जातो, तिथे बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतं ही समोरच्या उमेदवारापेक्षा जास्त मिळाली आहे. आणि विशेषतः मला सांगायला आनंद होईल, मी ज्या प्रभागात नगरसेवक म्हणून काम केलं, त्या प्रभाग 15 आणि विशेषतः माझा जो मी होम ग्राउंड ज्याला समजतो 16 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला मतदान झालेलं आहे. तिथे चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला लीड मिळालेला आहे. आणि आपल्या होम पिचला जेव्हा आपल्याला 3300 ते 3400 मतांचा लीड मिळतोय, मग हे आपण जो वातावरण जर बघितलं शहरातील विकासाच्या जो मुद्द्यावर आपण निवडणूक लढत होतात, मग आता जो मुस्लिम बहुल भाग आहे किंवा 1 ते 8 मध्ये जे कमी पडलो आपण किंवा लोकांनी तिथं नाकारला असं म्हणताय आपण, काय विकासाचा एक गाडा जो आहे तो काय वाटतो तुम्हाला? मी पुन्हा एकदा सांगेल की जो वोट जिहाद झाला त्यांनी शहराच्या विकासाचा विचार केलेला दिसत नाही आहे. मोठमोठे प्रोजेक्ट, जसं ही 171 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना जी प्रगतीपथावर आहे, ती आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी श्रीरामपूर शहराला न मागता दिली होती. अशा अनेक योजना त्यांच्या संकल्पनेत आहेत. त्या योजना अतिशय सोयीस्कररित्या या आपल्या शहरात जर मी नगराध्यक्ष झालो असतो तर राबवता आल्या असत्या. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, लोकशाहीमध्ये ज्याला मते जास्त मिळाली त्याच्या नावापुढे विजय असं घोषित केलं जात असतं. त्यामुळे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी शहराचा जास्तीत जास्त विकास करावा अशीच अपेक्षा ठेवतो. माझा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की काय वाटतं, ह्या विकास एकीकडे आहे, जातीचं राजकारण एकीकडे आहे, हे समीकरणामध्ये कुठंतरी सर्वसामान्य माणूस कोलमडला जातोय का? निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला मला जे लोक भेटायला येत आहे त्यांना खंत आहे की काही लोकांनी शहराच्या विकासाचा विचार केला नाही. शहराचा विकासाचा जर विचार केला असता तर निश्चितपणे परिस्थिती ही वेगळी असते. दुसरीकडे आता आपण बघितलं की लोकसभेच्या नंतर विधानसभा निवडणूक झाली. अनेक परिस्थिती अशी होती की या ठिकाणी जे आहे परिवर्तनाचं वारं कुठंतरी दोन्ही वेळेस नगरपालिकेच्या वेळेस देखील आणि विधानसभेच्या वेळेस मात्र कुठंतरी मतांच्या विभाजनासाठी काही उमेदवार उभी केली गेली आणि त्याचा तोटा भारतीय जनता पार्टीला किंवा तुमच्या युतीला झालाय का? निश्चितपणे काही लोकांनी, मी तर असं म्हणेल, आता म्हणणं संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही, परंतु काही लोकांनी सुपारी घेतली होती काय काही कळत नाही. चित्र जनतेच्या समोर आहे. जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना पडलेली मतं, मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो मला पडलेली मतं, आणि जे विजयी म्हणून विजयी झालेत त्या काँग्रेसच्या उमेदवारांना पडलेली मतं, या सगळ्यांची जर गोळाबेरीज पाहिली तर निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची जर युती झाली असती तर विजय हा भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराचा झाला असता. आज शहरात अनेक धक्कादायक निकाल समोर आले, ज्यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांना जे आपल्याकडून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीकडून उमेदवारी करत होते त्यांना पराभवाचा एक धक्का पोहोचला, ज्याच्यामध्ये माजी नगराध्यक्षा अनुराधा अधिक यांचा बी समावेश आहे. काय वाटतं यामध्ये काही कुठं चुकलं, कुठं नेमकी कुठं कमी पडलो किंवा चुकलं? मी चुकलं असं म्हणणार नाही, कारण मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे असं मानणारा मी आहे. परंतु हे देखील सत्य आहे
की राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होण्याऐवजी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्याने भारतीय जनता पार्टीचा तोटाच झाला आहे असं माझं मत आहे. जसं एखादं उदाहरण. आता या प्रभाग 5, 6, 7, 8 मध्ये जो मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले होते. त्यांचे उमेदवार देखील मुस्लिम समाजाचेच होते. परंतु काही कारणांमुळं त्या मुस्लिम उमेदवारांना देखील तिथल्या जनतेने मतं दिले नाहीत. आणि प्रभाग क्रमांक 3 ची परिस्थिती पाहिली असता 3 ची परिस्थिती पाहिली असता असं वाटतं की आदरणीय अनुराधाताई अधिक यांनी निवडणूक लढली नसती तर बरं झालं असतं. नक्कीच. आता निवडणूक झाली आहे, निकाल झालाय, उमेदवार जाहीर म्हणजे उमेदवार जे आहेत ते नगरसेवक म्हणून आता निवडून आले. आता एक नगरसेवक ते आता नगराध्यक्ष पदाचे तुम्ही उमेदवार होते. शहरवासियांनी भरभरून प्रेम आणि आज 2 नंबरला तुम्ही आहात. काय नेमकी आता पुढील वाटचाल असणार आहे? कशा पद्धतीने शहरवासियांच्या संदर्भात आपली भावना आहे? श्रीरामपूर हे माझं गाव आहे. माझा जन्म श्रीरामपुरात झालेला आहे आणि माझा मृत्यू देखील श्रीरामपुरात होणार आहे. त्याच्यामुळे ह्या माझ्या गावावर माझं खूप प्रेम आहे आणि त्याच्या प्रगतीसाठी पक्षाने संधी दिली, पक्षाने जी काही मला जबाबदारी देईल त्या माध्यमातून मी निश्चितपणे श्रीरामपूरकरांची सेवा करत राहणार आहे. श्रीरामपूरच्या प्रगतीसाठी निश्चितपणे मी झटत राहणार आहे. नक्कीच. आताच आपण टॉक विथ जयेश मध्ये या संपूर्ण निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया जी आहे ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे उमेदवार श्रीनिवास बियाणी यांनी आपल्यासमोर दिली आणि एक दिलखुलासपणे त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली. त्याचबरोबर या शहराप्रती असलेलं प्रेम, या शहराच्या विकासाप्रती असलेलं त्यांचे व्हिजन, त्याचबरोबर पक्षाचं पाठबळ आणि पक्षाची संधी, जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच शहरासाठी काम करणार अशी ग्वाही आपल्या माध्यमातून दिली आहे. नक्कीच आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बिहानी यांना संधी देत होते. धन्यवाद बिहानीजी, आपण या ठिकाणी धन्यवाद आलात. धन्यवाद. त्यासाठी